सकाळचा चहा असू द्यात किंवा सायंकाळचा, बऱ्याचदा आपल्याला त्यासोबत बिस्किट, टोस्ट, खारी खाण्याची सवय असते. मुलं देखील नेहमीच खूप सारा हट्ट करतात, पण आपण ते देणं टाळतो कारण त्यामध्ये मैदा किंवा सोडा असतो. म्हणूनच तर मी आज तुमच्यासोबत अशी एक रेसिपी शेअर करणार आहे, ज्यामध्ये ना मैदा वापरलाय ना सोडा. नमस्कार, मी तेजश्री खाद्यप्रेमी या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते. आज आपण बनवतोय कोथिंबीरचे खुसखुशीत स्नॅक्स, जे चहासोबतच कशाला हो, एरवी देखील खाण्यासाठी मज्जाच येणार आहे. अगदी 1 कप गव्हाच्या पिठापासून ना भरपूर सारे डब्बा भरून स्नॅक्स तयार होतात, तेही महिनाभर टिकतात. तुम्ही ते प्रवासात तर नेऊच शकता, पण त्यासोबत घरी जर छोटी मोठी पार्टी असेल तर स्टार्टर करिता पापडी चाटही बनवू शकता. चला तर मग लगेचच महिनाभर टिकणाऱ्या कोथिंबीरीपासून तयार होणाऱ्या या झटपट, चविष्ट, कुरकुरीत आणि खुसखुशीत पापडीच्या रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी मी घेतली आहे 1 मूठ हिरवीगार, स्वच्छ धुवून आणि कोरडी करून कोथिंबीर. यामध्ये ना जास्त देठांचा वापर करायचा नाही. कोवळी कोवळी देठं असतील तर चालतील. आता संपूर्ण पानं अशी छान अशी मुठीमध्ये व्यवस्थित पकडायची आणि नंतर मधोमध चाकूने कट करायची. यामुळे काय होतं, आपली कोथिंबीर एकसारखी आणि बारीक व्यवस्थित चिरता येते. बघा या पद्धतीने. सोपी आहे ना पद्धत? कोथिंबीरीऐवजी ना तुम्ही मेथीचे पानं, पालकाची पानं, शेपू देखील वापरू शकता. आता ही आपण एका बाउलमध्ये ट्रान्सफर करून घेऊ. असे काही पदार्थ मी बनवायला घेतले की मला माझं लहानपण आठवतं. माझी आई नेहमीच सहलीला जाताना ना चिवडा, पापडी नाहीतर मग कापण्या बनवून द्यायची. तुमच्याही काही आठवणी असेल तर तुम्ही मला कमेंट्स करून नक्की कळवू शकता. आता यामध्ये घालूयात 1 कप गव्हाचं पीठ, 1 टेबलस्पून बेसन पीठ आणि 1 टेबलस्पून बारीक रवा. रेग्युलर चमचे वापरत असाल तर 2-2 चमचे प्रत्येकी घ्या. सोबतच चवीनुसार मीठ, साधारणतः अर्धा चमचा. आता पाव चमचा काळी मिरी घेतली, अर्धा चमचा जिरे घेऊयात आणि ते छान असे खलबत्त्यामध्ये जाडसर ठेचून घेऊयात. यामुळे आपल्या या पापडीला खूप छान अशी टेस्ट येईल. आपली जाडसर भरड तयार झाली की ती देखील या पिठांमध्येच घालून घेऊ. सोबतच घालूयात पाव चमचा ओवा, जो हातांवर थोडासा कुस्करून घालायचा. यामुळे ओव्याचा फ्लेवर छान येतो. या पापडीला रंग छान येण्याकरिता अगदी 2 चिमूट हळद घातली आहे, पण ही घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. सोबतच घेऊयात 1 ते 2 चमचे पांढरे तीळ. हे देखील घालणं पूर्णतः ऑप्शनल आहे. आता संपूर्ण जिन्नस सुरुवातीला थोडीशी एकत्र करून घेऊयात आणि लगेचच यामध्ये कडकडीत तेलाचं मोहन घालू. साधारणतः 2 टेबलस्पून तेल घेतलं होतं. या ठिकाणी तेल वापरल्यामुळे आपल्याला सोडा घालण्याची गरज नाहीये. तेलामुळेच आपली पापडी खूप छान अशी खस्ता तयार होईल, अगदी बिस्किटांसारखी. बघा, संपूर्ण साहित्य आता पुन्हा एकदा छान असं व्यवस्थित मिक्स करून घेतलं. तेल छान असं पिठांना चोळून घ्यायचं. आता यामध्ये थोडं थोडं करत पाणी घालायचंय आणि छान असा जेवढा शक्य आहे तेवढा घट्टसर गोळा भिजवून घ्यायचा. घट्टसर भिजवा, कारण यामध्ये आपण कोथिंबीर वापरली तर तिला जरा वेळातच पाणी सुटायला लागतं. मग आपलं पीठ सैलसर व्हायला नको म्हणून. कारण पीठ जर सैलसर झालं तर आपली पापडी लवकर नरम पडू शकते. त्यामुळे शक्य तेवढं सुरुवातीलाच घट्टसर हे कणिक भिजवून घ्या. या पापडीपासून मी तुम्हाला पापडी चाटही करून दाखवणार आहे. त्यामुळे साईडला मी कुकरमध्ये बटाटे उकडायला टाकलेत. तर बघा, आपली कणिक अगदी छान अशी मऊसूत पण घट्टसर भिजवून तयार झाली आहे. आता यावर झाकण ठेवू आणि फक्त 5 ते 7 मिनिटाकरिता भिजण्यासाठी साईडला ठेवून देऊ. 5 ते 7 मिनिटानंतर आता झाकण खोलून बघते. बघा, आपली कणिक अगदी व्यवस्थित भिजली गेली आहे. यातला रवा ना छान असा फुलला गेलाय. पुन्हा एकदा व्यवस्थित मळून घेतली, जेणेकरून ही छान अशी मऊसूत तयार होईल. आता याचे 3 ते 4 छोटे छोटेसे गोळे तयार करायचे. अगदी छोटीशी पोळी तयार करतो ना त्या मापाचे. म्हणजे मग उंडे छोटे असतील ना, आपल्याकडनं पोळी देखील छान व्यवस्थित पातळ आकारामध्ये लाटली जाते. आता यातील एखादा उंडा घ्यायचा, तो छान असा गोल करून घ्यायचा, थोडासा पसरवायचा आणि लगेचच कोरड्या पिठामध्ये घोळवून जेवढा शक्य आहे तेवढा पातळ अलटपलट करून लाटून घ्यायचा. म्हणजेच एका प्रकारची पोळी लाटून घ्यायची. आजकाल ना आपली मुलं इंग्लिश मिडियमच्या शाळांमध्ये जातात. या शाळांचा एक प्रॉब्लेम म्हणजे यांना नाश्त्याचाही डबा द्यावा लागतो आणि जेवणाचाही. मग जेवण करायचं की नाश्ता बनवायचा हे आपल्याला सकाळी कळत नाही. तर अशा वेळेला तुम्ही या पापड्या आठवड्यातून एकदा बनवून ठेवू शकता. दररोज मुलांना 5 ते 6 पापड्या जरी सकाळच्या नाश्त्याच्या डब्यात दिल्या ना, तरी देखील अगदी पौष्टिक असा नाश्ता त्यांचा तयार होईल.
तर बघा या पद्धतीने पातळ आणि मोठ्या आकाराची पोळी लाटून घेतली। आता यावर काटे चमच्याने अशा पद्धतीने होल पाडून घ्यायचे, म्हणजे आमच्या नगरी भाषेमध्ये टोचा मारून घ्यायच्या। असं केल्यामुळे आपली जी पापडी आहे ना तेलात गेल्यानंतर पुरीसारखी फुलणार नाही। आता तुमच्याकडे असेल तर असा छोट्या आकाराचं कटर घ्यायचं, नाहीतर मग एखादी वाटी घेतली तरी देखील चालेल। त्याच्या मदतीने छोट्या छोट्याशा पुऱ्या कट करून घ्यायच्या। आता हा जर तुम्हाला जास्तच खेळ वाटत असेल, तुमच्याकडे जर वेळ कमी असेल, तर याला तुम्ही डायरेक्ट शंकरपाळ्यांसारखं कापून घेतलं ना तरी देखील चालणार आहे। मी देखील बऱ्याचदा असंच करते, पण आज मला पापडी चाट करायचं आहे ना, म्हणून मी या पद्धतीने पापडीच बनवतीये। तर बघा एका मध्यम साईजच्या पोळीमध्ये किती साऱ्या आपल्या पापड्या तयार झाल्यात। आता याचा जो एक्स्ट्राचा भाग आहे तो काढून घ्यायचा, म्हणजे मग गोल गोल पापड्या आपल्या तयार होतील। आता हे साईडचं जे पीठ आहे ना ते पुन्हा एकदा गोल करून तुम्ही नेक्स्ट चपातीमध्ये वापरू शकता। तर आता तुम्ही या पापड्या बघू शकता किती छान अशा पातळ पातळ लाटलेल्या होत्या। आता या आपण एका डिशमध्ये काढून घेऊ आणि उरलेल्या पिठाच्याही सेम पद्धतीने पापड्या तयार करून घेऊ। एकाच वेळेला संपूर्ण पापड्या तयार केल्या की त्या तळायला जास्त वेळ लागत नाही। तर बघा 1 कप गव्हाच्या पिठामध्ये किती साऱ्या आपल्या पापड्या तयार झालेल्या आहेत, अगदी महिनाभर देखील आरामशीर पुरतील। आता लगेचच या तळून घेतेय, त्यासाठी तेल मी छान असं गरम घेतलंय। गॅसची फ्लेम देखील मध्यम ते फुलच ठेवायची आणि कढाईमध्ये मावतील इतक्या साऱ्या एकाच वेळेला पापड्या सोडल्या तरी देखील चालतील। खूपच पातळ या पापड्या असल्यामुळे त्या फारच पटकन व्यवस्थित तळल्या जातात आणि यांना होल पाडलेले असल्यामुळे ना त्या पुरीसारख्या अजिबात न फुलता व्यवस्थित अशा कुरकुरीत तयार होतात। बरं आपण या तळून जरी काढलेल्या असल्या ना तरी देखील यामध्ये अजिबात तेल राहत नाही, त्यामुळे या गोष्टीचंही अजिबात टेन्शन नाहीये। तर तुम्हाला एकंदरीत समजलं असेल या पापड्या किती पौष्टिक आहे, त्यामुळे तुम्ही आजपासून म्हणजे आत्ताचपासून लगेचच घरामधील बिस्किट टोस्ट आणणं बंद करा आणि या पापड्या एकाच वेळेला भरपूर साऱ्या बनवून ठेवा। बनवायला फारच वेळ कमी लागतो आणि भरपूर काळापर्यंत टिकतात, त्यामुळे अजिबात टेन्शन घेण्याचं कारण नाहीये। आता तुम्हाला या दिसण्यावरूनच समजत असेल किती मस्त खस्ता झालेल्या आहेत। आता या एका झाऱ्यामध्ये काढल्या की त्या व्यवस्थित अशा झटकून घ्यायच्या, ज्यामुळे त्यांतील एक्स्ट्राचं जे तेल आलं असेल ना ते पूर्णतः व्यवस्थित निथळलं जाईल। आता या एका ताटामध्ये काढून घेऊ। या पापडीचे ना तुम्ही भरपूर सारे वेगवेगळे पदार्थ देखील बनवू शकता, जसं की भेळपुरी, पापडी चाट आणि रगड्यामध्ये देखील या कुस्करून खाऊ शकता, मस्त लागतात। या तळायला देखील अजिबात वेळ लागत नाही। तुम्हीच बघा ना किती साऱ्या एकाच वेळेला पापड्या मी तेलामध्ये सोडून घेतल्या तरी देखील अगदी व्यवस्थितरित्या एकसारख्या रंगावर या तळल्या जात आहेत। फक्त या वेळेला ना गॅसची फ्लेम मध्यम ते फुलच ठेवा आणि तेल देखील छान असं गरमच वापरा। थंड तेल वापरलं तर या पापड्या तेल पिऊ शकतात आणि थोड्याशा कडक देखील होऊ शकतात। आता सेम पद्धतीने उरलेल्या ही पापड्या पटापट तळून घेऊयात। तयार झालेल्या या पापड्या तुम्ही हवाबंद डब्यामध्ये स्टोअर केल्यात तर भरपूर काळापर्यंत टिकता। आता यातील एक पापडी थंड झाल्यानंतर बघा काय मस्त खुसखुशीत झाली आहे, अजिबात तेलकटही नाही आहे। हातांवर कुस्करली तर किती बारीक असा यांचा भुगा तयार झाला आहे, म्हणजे यावरून तर तुमच्या लक्षात आलं असेल या किती छान अशा खुसखुशीत आहेत। याचा आता पापडी चाटही बनवून बघू। तर पापडीवर मऊसूत मॅश केलेला बटाटा, ज्यामध्ये मी चाट मसाला घातलेला होता तो ठेवलाय, थोडासा बारीक चिरलेला कांदा, टोमॅटो, लाल चटणी, हिरवी चटणी घालायची, चिंचेची चटणी ही घालायची, थोडीशी असल्यास बारीक शेवही घालू शकता आणि अशाच पद्धतीने सर्व करू शकता। तुम्ही देखील नक्की ट्राय करा। पुन्हा भेटूयात, बाय बाय।